संतांनी नामदेव महाराजांनी गोड त्याचं वर्णन केलेलं आहे। पापीजय भक्त दैत्यजय मातले बर का, धरणीसी झाले ओझे त्यांचे। या पृथ्वीवरती पाप करणारे माणसं वाढले आणि या धरणी मातेला पापाचं ओझं झालं। माणसांचं नाही, माणसं जे पाप करायचे त्या पापाचं ओझं झालं। धरणी मातेला माणसांचं ओझं होत नाही महाराज, ओझं होतं ते फक्त आणि फक्त पापाचं ओझं होतं बर का। आणि मग धरणी माता महाराज काय केलं, तिनं वासराचं रूप धारण केलं, गायीचं रूप धारण केलं, वाटा फुलं वाटा बर का, गायीचं रूप धारण केलं आणि वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो ये सांगत असे। डोळ्यामध्ये पाणी आणून ते ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी आपली सगळी त्या ठिकाणी दुःख व्यक्त करायला लागली। या दुःखाने मी त्या ठिकाणी त्रासाने गांजलेली आहे, तेव्हा आता भगवंतांनी लवकरात लवकर अवतार धारण करावा, आमचं रक्षण करावं। त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलंय, हे धरणी माते आमचं खातं वाटप झालंय आणि आम्ही एकमेकाच्या खात्यात ढवळाढवळ करत, आम्ही ढवळाढवळ करत नाही म्हणे। मग ढवळाढवळ कुठं म्हणे, ते मृत्यू लोकात, इकडे चालते ढवळाढवळ। ब्रह्मदेवाने सांगितलं, सृष्टी निर्मितीचं काम माझ्याकडे आहे, भगवान महादेवांकडे जाऊ। महादेवाने सांगितलं, बाबा संहाराचं काम माझ्याकडे आहे। मग पालन पोषण भगवान विष्णूकडे आहे। आणि मग ब्रह्मा विष्णू ब्रह्मादेव आणि भगवान महादेव अधिक सगळे देव देवता महाराज क्षीरसागराच्या जवळ गेले आणि क्षीरसागराच्या जवळ जाऊन भगवंताची त्या ठिकाणी स्तुती ते त्या ठिकाणी करायला लागले बर का, वेद स्तुती ते त्या ठिकाणी करायला लागले। ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न क्षत्रो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु। असं गोड त्या ठिकाणी महाराज ते स्तुती करायला लागले। तुकोबराय म्हणले, हे एवढं अवघड आपल्याला कवा जमायचं? तुकोबरायांनी सोपं केलं। श्री अनंता मधुसूदना जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळवादी केशवा महानंदा महानुभव सदा शिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शिशेना कमलनयना कमलापति कामिनी मोहन मदनमूर्ति भवतारका गरुडाक्षी भानुमूर्ति त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगज्जनता जगजीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्ण। अशी गोड स्तुती केली सगळ्या देवदेवतांनी। भगवंतांनी महाराज आकाशाच्या वाणीने सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळांशी तळमळ मानसी करू नका, उगा मळमळ होऊ देऊ नका। मग देवकीच्या गर्भा येईल भगवान, सांगितलं मी देवकीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी प्रगट होणार आहे। मग लगेच त्या ठिकाणी अशी आकाशवाणी झाल्याबरोबर महाराज ते लक्ष्मीच्या हातात पाय होते, ती पाय दाबता दाबता जरा जोर जोरात दाबायला लागली। कोण बोला पटकन, वेळ कमी। लक्ष्मी जोर जोरात दाबायला लागली। भगवंताने तिच्याकडे बघितलं, म्हणणं काय नक्की तुझं? तुम्ही आता अवतार धारण प्रगट होणार म्हणे, हो। नवीन एक अवतार धारण करणार म्हणे, हो। मग देवा मग तुमच्या सोबत कसं जमल का म्हणे? हा, देवाने सांगितलं जमल ना म्हणे। का नाही जमणार? नेमकं काय, कुठं जाऊ म्हणे, मी कोणत्या रूपाने जाऊ? भगवंतांनी त्याला सांगितलं, कौंडण्यपुरासी जावे तुम्ही। कुठं जा तुम्ही? कौंडण्यपुराला जा। परंतु बायकांना जास्त घाई असते, घाई करू नका, लाडकी बहिणा घाई करू नका म्हणे। महाराज त्या फॉर्म भरायला घाई, बँकेतल्या कर्मचाऱ्याचे केस गळाले, एवढी घाई महाराज ते आऊट झाले पार, कर्मचारी सगळे बँकेतले। परवा दिवशी गेलो मी, पाय ठेवाय जागा नाही, केवायसी करायची, फॉर्म भरायचा आहे। 3000 आले का? 3000 आले का? 3000 आले का? तो माईक मधून सांगतोय केवायसी करा, त्याच्याशिवाय येणार। मी पण सांगितलं तुम्ही करून घ्या राहिलेले विठ्ठल। महाराज देवा
देवाने सांगितलं घाई करू नका, कौंडण्यपुरासी जावे तुम्ही, परंतु कधी आम्ही गेल्यानंतर. आणि घाई करा, आणि माझ्या अगोदर जर का तुम्ही गेलात आणि तुमचं आमचं काही सूत जुळायचं, तुमचं आमचं काही लगीन व्हायचं, मग जरा घाई करू नका, मी गेल्यानंतर जा. भगवंतांनी शेषाजवळ गेले आणि शेषाला जाऊन सांगितलं, शेषा चला बाबा आता अवतार घ्यायची वेळ झालेली आहे. शेषनारायणने सांगितलं, देवा अवतार आणि तुम्ही, मी अवतावर जाईन पण तुझ्यासोबत अवतार नाही घेणार म्हणे. आता नाही कळलं. देवाने सांगितलं मी येणार नाही तुझ्यासोबत. ते शेषनारायण विचारलं का बाबा, का येणार नाही? देवा मागच्या जन्मात तुझ्यासोबत लक्ष्मण झालो होतो. कोण झालो होतो? लक्ष्मण झालो होतो. देवा काय सुख भेटलं रे माझ्या जीवनात? काय सुख भेट? 14 वर्षावरी केले उपोषण. 14 वर्ष देवा तुझ्यासोबत उपवाशी राहावं लागलं. 14 वर्ष त्या ठिकाणी उभं राहावं लागलं, डोळ्याला डोळा नाही. देवा येत नाही म्हणे, फार कष्ट असतात तुझ्यासोबत. देवाने सांगितलं काहीतरी युक्ती केली पाहिजे. काय युक्ती करावी? देवाने एकच सांगितलं, हे बघा काय आहे, जर का गणपती मंडळाला काही जर आडवे येत असतील बरं का, काही येत हे गणपती नाही बसवायचा, हे देवी नाही बसवायची, काय म्हणतात, काय म्हणतात, मग त्यांना म्हणायचं बाबा तुम्हीच अध्यक्ष व्हा. त्यांनाच अध्यक्ष करावं लागतं. अध्यक्ष करूनच मग सप्ताह पार पडावा लागतो बरं का. अध्यक्ष करूनच गणपती बाप्पा मंडळ स्थापन करावं लागतं. जे विरोध करतात नाही नाही तुम्हीच अध्यक्ष, बरं 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 बरं, त्यांनाच अध्यक्ष करावं लागतं. देवानी हीच आयडिया चालवली. देवाने सांगितलं पूर्वी तू अनुज बरं का झालासी कनिष्ठ आणि सोसिएल कष्ट मज सवे. बाबा मागच्या जन्मात माझ्यासाठी तू लहान भाऊ झाला, कष्ट सहन केले. आता तू वडील होई गा सर्वज्ञ. उग चॉकलेट दिलं, चॉकलेट देण्यात देव माहीर आहे. आता तू वडील होई बा सर्वज्ञ आणि पाळीन मी आज्ञा तुझी बारे. मी सगळं तुझं म्हणणं ऐकल. आश्वासन दिलं. खरं होतं का? आश्वासन कोणतंच खरं नसतं बरं का. आश्वासन कोणतंच खरं नसतं. देवाने आश्वासन दिलं, मी तुझी सगळी आज्ञा मान्य करेल. परंतु उभ्या जन्मात एक शब्द बलरामाचा देवाने ऐकला नाही. ऐकला महाराज बरं का. सगळ्या देवतांना सांगितलं यादव समग्र व्हारे तुम्ही. सगळ्या देवांना यादव व्हायला सांगितलं. आणि अशा प्रकारे महाराज आकाशाची वाणी सांगे सकळांसी बरं का, तळमळ मानसी करू नका. आणि मग महाराज वसुदेवा देत देवकी बहीण लग्न माझी विघ्न फार झाले. सांगितलं अरे बाबा आकाशवाणी तिथं सुद्धा झाली. कोणाची बोलवणूक करतो? हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा काळ आहे. आणि मग घेऊन खडग माराया धावला, हात तो धरिला. वसुदेवाने सांगितलं आता ही माझी पत्नी आहे, हिला मारायचं नाही, आम्हाला बंदी शाळेत ठेव. एक एक सगळे त्या ठिकाणी मुलं तुला आम्ही आणून देईल. आणि पहिला झाला नेऊन दिला. दया निर्माण झाली. नारद गेले. नारदाने डोकं बिघडवलं. तो बालक घेतला, गर 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 फिरवला, दगडावरती आदळला. 6 इमारत दुराचारी. आणि 7वा बरं का. मग 7वा कोणाचा नंबर होता? आता मोठा व्हायला सांगितलं होतं ना बळभद्रांना. देवा मला सुद्धा मारल का रे हा? देवाने सांगितलं जा या अंगी मोठे पण काळजी करू नका, तुमच्यासोबत असं घडणार नाही. तुम्ही माझे लीला सहचर आहात. आणि मग महाराज भगवंतानी रोहिणी उदरी नेऊनी घातला न कळे कोणा देवाविन. हे देवाशिवाय कोणाला कळालं नाही. आणि मग 7वा गेल्यानंतर आता नंबर कोणाचा आहे? बोला पटकन बोला. आता कोण आहे? आता कोण आहे? मोठ्यानं बोला. कोणाला आठवायचं? 8व्यालाच. कोणाला आठवायचं? 8व्यालाच आठवायचं महाराज, त्याच्याशिवाय जमणार नाही. आणि मग मयुरादी सगळे पक्षी नृत्य करायला लागले. मंद मंद पाऊस पडायला लागलेला आहे. आणि त्याचं सगळं वर्णन भगवंत कधी सगळे भगवंताचं कारस्थान अगदी महाराज गुप्त आहे. आणि ते सगळं जुळवून घ्यावं लागतं. साधू संतांनी ते सगळं जुळवून आपल्या हाती दिलेलं आहे. महाराज सुंदर वाद्य वाजायला लागलेले आहेत. महाराज दशदिशेला आनंद झाला, काळाला आनंद झाला, नदीला आनंद झाला, पर्वतांना आनंद झाला. जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण सुरू झालं. भगवंत वसुदेवाच्या हृदयामधून देवकीच्या गर्भापर्यंत त्या ठिकाणी तेज स्थापित झालेलं आहे. आणि देवकीच्या गर्भामध्ये तेज स्थापित झाल्यानंतर देवकीचं तेज
देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य आणि कंसाचं हृदय जळत असे. एक एक दिवस पूर्ण व्हायला लागला आणि महाराज 9 महिने पूर्ण झाले. 9 दिवस पूर्ण झाले. श्रावण मास उदयाला आला. मंद मंद पाऊस पडायला लागला. जिकडे तिकडे दश दिशांना आनंद, वायूला आनंद, डोहाला आनंद, नदीला आनंद, पर्वताला आनंद, सगळ्या जनमानसांमध्ये आनंद आनंद निर्माण त्या ठिकाणी झाला. आणि अशा समयाला कोणता वार होता, कोणतं नक्षत्र होतो, कोणता दिवस होता? दशरथे मारिला तोची होता मास. बर का, ज्या दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. बर का, पुढं 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 पाळ नाही का? बर 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 बर. माया घाली अस्त्र रक्ष पाळा. बर का, जयाची वंशी. बर का, ज्या वंशामध्ये परमात्मा प्रगट होणार आहे तयासी आनंद. नवग्रह सगळे अनुकूल झाले. वसुदेवाचं कपाळ त्या ठिकाणी धन्य झालं. आणि पहा, तो अत्यंत अनुकूल काल त्या ठिकाणी आला. आणि अयोनी संभव नोहे काही श्रमी, संभव नोहे काही श्रमी, संभव नोहे काही श्रमी. रामयाचा स्वामी प्रगटला, रामयाचा स्वामी प्रगटला, रामयाचा स्वामी प्रगटला. वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, बालकृष्णलाल की जय. भगवंत प्रकट झालेले आहेत. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी. भगवंताने सांगितलं मम्मी पप्पा काळजी करू नका. भगवंत 8 वर्षाच्या रूपामध्ये प्रकट झाले. ऐका, 8 वर्षाच्या रूपामध्ये देवकीने सांगितलं देवा, अरे तुला लालन पालन करायचंय, दूध पाजायचंय, जरा लहान हो. भगवंत 7 वर्षाचे 6 5 4 3 2 1 नाही अजून लहान व्हा. नुकतंच जन्मलेल्या बालकाप्रमाणे भगवंतांनी छोटस रूप धारण केलं. रडण्याचा आवाजला टहा टहा. आणि देवकीने भगवंताला हृदयाला लावलं. वसुदेवजी सांगतात सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. का झने कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. भगवंतानी सांगितलं मम्मी पप्पा डोंट वरी, नो टेन्शन. एक काम करा, छोटीशी टोपली घ्या, त्याच्यामध्ये मला ठेवा आणि कुठे घेऊन चला नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. माया उपजली तेथे. आणि वसुदेवांनी टोपलीमध्ये भगवंताला ठेवलं. सकाळी सकाळी महाराज वसुदेवजी तिथं पोहोचले. टोपलीतले भगवंत यशोदेजवळ आणि यशोदेजवळची माया टोपलीमध्ये. आणि पहा, नंद बाबाची बहीण सुनंदा, तिला कळालं, तिने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ती नंद बाबाच्या जवळ गेली आणि नंद बाबाला बधाई द्यायला लागली. सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचं, मी म्हणेल नंद बाबा, तुम्ही म्हणायचं बधाई हो. बरं का, नंद बाबा, नंद बाबा, नंद बाबा, नंद बाबा पूछते हैं अरे सुनंदा क्या भयो. तब सुनंदा कहती है नंद बाबा आपके घर आनंद भयो. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया हो, जय कन्हैया लाल की हो, जय कन्हैया लाल की. कन्हैया लाल की हो, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की हो, जय कन्हैया लाल की. कन्हैया लाल की हो, जय हाती दिनो, घोडा दिनो, ओर दिनो पालखी. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. जिकडे तिकडे आनंदी आनंद. किती सांगू मी, सांगू कुणाला. आनंदी आनंद झाला.
महाराज एका दासीला ही बातमी कळाली आणि ती दासी दुसरीला आणि दुसरी तिसरीला जाऊन सांगायला लागली, गवळण गवळणीला सांगायला लागली, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, त्या गोकुळीच्या सुखान अंत पार नाही लेखा ज्ञानेश्वर झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरणावरती समर्पित